काव्या एंटरप्राइजेस सर्वप्रथम दोन्ही संघामध्ये याच दरम्यान विनंती केली जाते सन्माननीय धनंजय धाया भोईर साहेबांना की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तदनंतर SSD मोबाईलचे श्रीकांत पाटील साहेब यांना देखील विनंती केली जात आहे की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तदनंतर निलेश परशुराम पाटील यांना देखील विनंती केली जात आहे की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. ओर कॉम्बॉक्स. थँक्यू. सर्व मान्यवरांनी कृपया अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न होण्याची कृपा करावी. दरम्यान बोलूया सामन्याकडे. आजच्या दिवसातील होणारा दुसरा साखळी सामना श्रीशा ऑडिओ स्वतः आयोजक आणि त्यांच्या समवेत लढतील काव्या एंटरप्राइजेस. एका बाजूने असेल प्रवीण कामोटकर तर दुसऱ्या बाजूने असेल अमोल पाटील. एका बाजूने असेल निमिष भोपी तर दुसऱ्या बाजूने श्रीयश पाटील. खऱ्या अर्थानं ऑन पेपर दोन्ही संघ रचले गेलेत परंतु ऑन फील्ड कशा पद्धतीनं समाचार घेतील एकमेकांचा हा येणारा वेळ येणारा काळ सांगेल. पहिला सामना झाला. पहिल्या सामन्यामध्ये अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली. एका बाजूने निनाद भोईर तर दुसऱ्या बाजूने मयूर भोईर. खऱ्या अर्थानं षटकारांची बौछार तुम्हाला पाहायला मिळाली. दुसरा सामना क्वालिफाईड पंचांचा हिरवा कंदील. फर्स्ट बॉलर वैयक्तिक पहिलं संघाकडनं पहिलं शतक घेऊन येईल कुंदन पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने समोर फलंदाज अक्षय पाटील. पहिला चेंडू यावेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी. क्वालिफाईड पंच आमच्याकडे वळताना हा आव्हान तर चेंडू. एका धावसंख्येनं यावेळी शुभारंभ होतोय. एका धावसंख्येनं संघाचा अकाउंट खातं ओपन होतोय. बिनबाद 1. पहिला चेंडू आव्हान तर चेंडू फेकला जातोय. फ्रंट लाईन गोलंदाज तुम्ही पाहताय कुंदन पाटील. संघाचा सरसेनापती अमोल यानं मात्र कुंदन याच्यावर विश्वास दाखवत असताना हा यावेळेस मी का फ्रंट लाईन गोलंदाज आहे याचं उत्तम उदाहरण हा आलाय निर्धाव चेंडू. गोलंदाज कुंदन पाटील यावेळी चांगली गोलंदाजी करत असताना पहिला अवांतर जरी फेकला असला तरी दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकतोय. समोर असतील अक्षय पाटील. नॉन स्ट्राईक एंडकडे असतील श्रीयश पाटील. यावेळी शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत मोनेश चेंडूला फील्ड करतील. तत्पर्यंत एक धावसंख्या पळून काढली. एका धावसंख्येनं संघाची धावसंख्या धावपटलावर 2 धावसंख्या. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपटलावर 2. आता स्ट्राईक एंडकडे येतील श्रीयश पाटील. यावेळेस क्वालिफाईड पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं होतं श्रीयश पाटील परंतु क्वालिफाईड पंच हा निर्धाव चेंडू घोषित करत असताना यावेळी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. बेस्ट कॅटेगरीमधून यावेळी कुंदन पाटील याला निवड केली आणि हा चांगली गोलंदाजीचा परफॉर्मन्स गोलंदाज कुंदन. यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं तू बेस्ट तर मी पण बेस्ट. बेस्ट बॉलर वर्सेस बेस्ट बॅट्समनचा रणसंग्राम हा आलाय MPL 2025 मधला दुसऱ्या सामन्यातील पहिला चौका. अर्थानं श्रीयश पाटील यांच्या माध्यमातून हा आला पहिला चौकार आणि या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपटलावर 6च्या घरामध्ये. वैयक्तिक कोठ्यातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. गोलंदाज कुंदन पुन्हा एकदा तयार. यावेळेस स्ट्रेट हिट बरोबर गोलंदाजाच्या डोक्यावरून आपल्या ब्लॅक स्क्रीनला मान देत असताना हा आलाय दणदणीत दुसरा चौकार.
यावेळेस बॅटची आउटर आहे, चेंडू आउटफील्ड फर्स्ट आहे, चेंडू फरार खणखणीत आलेला संलग्न बॅक टू बॅक तिसरा चौकार. पाटील घेऊन आला, वैयक्तिक षटकामध्ये 14 धावसंख्या खर्च केल्या आणि 14 धावसंख्या खर्च करत असताना श्रेयश पाटील बेस्ट बॅट्समनच्या कॅटेगरीमधून निवडलेला हा फलंदाज ज्यानं आपला जलवा पहिल्या षटकाच्या 3 चेंडूमध्ये दाखवला आहे. बॅक टू बॅक 3 सलग्न 3 चौकार खेचत असताना वैयक्तिक 12 धावसंख्येवर पोहोचतोय तर संघाला नेऊन ठेवलाय 14च्या घरामध्ये. पहिला षटक प्रगतीपथावर तुम्ही पाहिलं कुंदन पाटील यांचं, तर वैयक्तिक वैयक्तिक पहिलं तर संघाकडून दुसरं शतक घेऊन येईल संघाचा सरसेनापती खऱ्या अर्थानं अमोल पाटील. अमोल पाटील नक्कीच संघाचा सरसेनापती ज्याच्या मस्तकावर काटेरी मुकुट तुम्ही पाहायला मिळालेला अमोल पाटील. वैयक्तिक पहिलं षटक कुंदन घेऊन आला, 14 धावसंख्या खर्च केल्यात. आता या षटकामध्ये कितपत रोख लावतोय काव्य एंटरप्राइजेस संघाला. चला टाइम अलर्ट असेल, कृपया अमोल पाटील तुम्ही स्वतः आयोजक आहात, याची दक्षता घेत असताना कृपया स्पीडअप करा, वारंवार तुम्हाला सूचना द्यायला नाही पाहिजेत. वैयक्तिक पहिल्या संघाकडनं दुसरं शतक घेऊन आलाय अमोल पाटील संघाचा सरसेनापती. स्ट्राईक एंडकडे असतील पुन्हा एकदा सलामीसाठी आलेला अक्षय पाटील, नॉन स्ट्राईक एंडकडे श्रेयश पाटील. श्रेयश पाटील बॅक टू बॅक 3 चौकारच्या साहाय्याने खेळतोय तर अक्षय वैयक्तिक 1 धावसंख्येने खेळतोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. पॉवर प्लेचं पहिलं षटक, आता यावेळी तुम्ही पाहताय पॉवर प्लेचं दुसरं षटक. 3 क्षेत्ररक्षक या 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार अमोल, राईट आर्म ओव्हर द विकेट. 15 ते 20 पावलांचा रनअप. यावेळेस भिरकावून दिला, क्षेत्ररक्षक आहेत तिथं आणि मात्र इथे चूक झाली आहे. सकाळपासून तुम्ही पाहताय झेलवर झेल झेलवर झेल जमिनीला दान होत आहेत. मागच्या सामन्यामध्ये पण झेल जमिनीला दान झालेत. इथं हा सामना देखील तुम्ही पाहताय, इथं देखील खराब क्षेत्ररक्षण. झेल उडाला होता अक्षय पाटील याचा, खराब क्षेत्ररक्षक मोनेश पाटील याचा. परिणामी धावसंख्या मिळाल्या 2. या 2 धावसंख्येला संघाची धावसंख्या धावपटलावर 16च्या घरामध्ये. गोलंदाज अमोल यांना चांगला चेंडू फेकला होता, परंतु गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची जर साथ मिळाली नाही ना तर याचा परिणाम मात्र वेगळाच होतो. इथं तुम्ही पाहताय पुन्हा एकदा पुढचा चेंडू अमोल याचा, समोर फलंदाज अक्षय पाटील. यावेळेस काय कमालीचा फटका, झेल सोडलाय, जखमेवर जणू काय मीठ. हा आलाय अक्षय पाटीलच्या बॅट मधून पहिला चौकार. यावेळी जखमेवर जणू काय मीठ चोरलंय की काय अमोल यांच्या. पहिल्या चेंडूवर झेल सोडला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अमोल याचा. यावेळी स्लोवर पद्धतीची डिलिव्हरी, काय कमालीचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता अमोल पाटील. यावेळी थोडाफार कमबॅक करत असताना धावसंख्या धावपटलावर रेखाटली गेली आहे 2 दशक 20च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये आल्या 14, दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू फेकत असताना 6 धावसंख्या खर्च केल्यात अमोल यानं. त्या 3 चेंडूमध्ये 1 चौकार ठोकला अक्षय यानं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन जाईल अमोल, अमोल टू अक्षय. कशा पद्धतीनं समाचार घेईल या चेंडूचा, क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन तुम्ही पाहताय. पुढचा चेंडू अमोल याचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूनं मोठी जो एंड करून मारा करेल समोर फलंदाज अक्षय. यावेळी क्षेत्ररक्षण बदललं परंतु चेंडू फरार, अगदी गॅप सिलेक्शन, खणखणीत दणदणीत चौकार.
या ठिकाणी मी जितेंद्र पाटील आपल्याला विनंती करेन, अतिथी कक्षात विराजमान असणारे सन्माननीय धनंजय धाया भोईर यांचं शुभागमन आहे. स्वस्वरूप संप्रदायातील नरेंद्र स्वामींच्या परमार्थात असणारे तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हा संदेश देत सामाजिक बांधिलकीतून परमार्थाचा ध्यास असणारे आदरणीय धनंजय धाया भोईर, अंगावरती वस्त्रालंकार मायेचा आहे, प्रेमाचा आहे आणि सौंदर्याचं सुगंधित पुष्पगुच्छ आणि एक त्यांना मोमेंटो देऊन एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातो आहे. धन्यवाद धनंजयजी भोईर. ओ टू कॉम्बॉक्स अक्षय. धन्यवाद. यावेळेस तुम्ही पाहताय हा षटक अमोल पाटील घेऊन आला आणि या अमोल पाटीलच्या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपटलावर रेखाटले गेले 24 धावसंख्या. शेवटचा अंतिम चेंडू असेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अमोल याच्या माध्यमातून. 2 चौकार जरी खाली असले तरी उर्वरित चेंडू मात्र निर्धाव काढतोय. 2 चौकार, 1 दुहेरी आणि 2 निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा अमोल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. आता यावेळी क्षेत्ररक्षक ठेवलाय. चेंडू फील्ड करेल तिथपर्यंत 1 धावसंख्या मिळते. एका धावसंख्येनं संघाची धावसंख्या धावपटलावर 25 आकारामध्ये 25 लॉस ऑफ नन विकेट. अद्यापपर्यंत कोणताही गडी गारद झाला नाही काव्य एंटरप्राइजेस संघाचा. ही मात्र जमेची बाजू असेल. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या धावपटलावर 25. आता वैयक्तिक तिसरं षटक कोण घेऊन येईल ते पाहायचं आहे. तिथपर्यंत संधी देऊया डीजे मास्टरला. ट्वेंटी 25 धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. बदल हवा, परिवर्तन नवा. वैयक्तिक पहिलं संघाकडनं तिसरं शतक घेऊन आलाय वेदांत पाटील. यंग टॅलेंट आहे, तरुण आहे. तरुणाच्या वेगामध्ये यावेळी तुम्ही पाहताय हा गोलंदाज, नाविन्यपूर्ण गोलंदाज तुम्ही पाहताय. आपल्या आयुष्यातील पहिली गोलंदाजी फेकत असेल मला वाटतंय गोलंदाज वेदांत पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू. यावेळेस चेंडू बॅटची काढा घेऊन फरार. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सर 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 करीत. खणखणीत दणदणीत चौकार. या ठिकाणी सन्माननीय मान्यवर धनंजय धाया भोईर यांच्याकडून या मोठुजी प्रीमियर लीग पर्व 5च्या आयोजनासाठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी येतो आहे. खरं तर आयोजकांच्या वतीनं त्यांचं शतश आभार. धावसंख्या धावपटलावर 29 लॉस ऑफ नन विकेट. इथून यावेळेस काय कमालीची फलंदाजी अक्षय आणि श्रेयसच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. पहिला चेंडू फेस करत असताना चौका ठोकलाय. दुसरा चेंडू कशा पद्धतीने समाचार केला अक्षय पाटील, तर त्याला रोकेल का वेदांत. यावेळेस चांगला चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक अमोल स्वतः कर्णधार. इथून मात्र फक्त मिळेल 1च धावसंख्या. एका धावसंख्येनं संघाची धावसंख्या धावपटलावर 30 धावसंख्या 30. या सामन्यामध्ये तुम्ही पाहताय अद्यापपर्यंत षटकाराची मोहर उमटवली नाहीये. चौकारांची भाषा यावेळी बोलली जाते श्रेयस पाटील आणि अक्षय पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू वेदांत याचा. यावेळेस काय कमालीचा फटका. चेंडू फरार सर 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 करीत चौकार. इथं क्वालिफाईड पंचांनी आमच्याकडे अपील केली.
खराब चेंडू वेदांच्या माध्यमातून क्वालिफाईड पंचांनीकडे आमच्याकडे अपील केली होती. तिसऱ्या पंचांनी हा नो चेंडू घोषित केला. यस फ्रीड असेल. पुढचा चेंडू मुबा असेल फलंदाजाला. इथून 9+4 अशा 5 धावसंख्या मिळाल्या. 5 धावसंख्येनं संघाची धावसंख्या धावपटलावर 35. इथून मात्र फलंदाजाला मुबा असेल. पुढचा चेंडू वेदांत याचा. हो यावेळी चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू माग. चेंडू 1 बाउन्स. फरार खणखणीत दणदणीत चौकार. चालू असलेला सामना श्रीशा ऑडिओ विपक्ष काव्य एंटरप्राइजेस या दोन संघांमध्ये ही पहिली इनिंग आणि या पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 8 चौकारच्या साह्याने दोन्ही फलंदाज खेळतायत. काय कमालीची फलंदाजी. धावसंख्या धावपटलावर 39 धावसंख्या. यावेळेस हलक्याने खेळून काढला. अगदी गॅप सिलेक्शन. काय कमालीचा फटका. चेंडू पुन्हा एकदा फरार. दन दन करीत हालाय या इनिंग मधील 9वा चौकार. कमालीची फलंदाजी श्रेयश पाटील. बॅक टू बॅक सलगचा 6वा चौकार ठोकलाय. काय कमालीची फलंदाजी करतोय श्रेयश पाटील. धावसंख्या धावपटलावर 43. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्यात ब्रश केला. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे तिथं. थोडेफार फंबल झाले. त्याच्या चपलाईनं एकीचं कन्व्हर्जन दुसरी मध्ये 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या धावपटलावर 45च्या घरात. इथून थोडंफार दमछाक झाली क्षेत्ररक्षकाची. कुंदन पाटील तिथं होते. खराब क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या धावपटलावर 45. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. गोलंदाज वेदांत याचा. हा यावेळी भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत अमोल. कोणत्या वेळची चूक करणार नाही. फलंदाज बाद श्रेयश पाटील. बॅक टू द आउट. धावसंख्या धावपटलावर लगावली गेली 45 धावसंख्या. वैयक्तिक 26 धावसंख्येची बहारदार खेळी करत असताना श्रेयश पाटील होतील बॅक टू दगाऊट. पहिलाच हादरा यावेळी बसला जातो काव्य एंटरप्राइजेस संघाला. पहिला षटक कुंदन पाटील त्याने खर्च केला 14. तर दुसरं षटक घेऊन आला अमोल पाटील संघाचा सरसेनापती. त्याने खर्च केले 11. आणि तिसरं षटक घेऊन आला वेदांत पाटील ज्याने 20 धावसंख्या खर्च केल्या. परंतु आपल्या संघाला एक ब्रेक थ्रू दिलाय श्रेयश पाटीलच्या स्वरूपात. पहिला हादरा यावेळी बसला जातोय काव्य एंटरप्राइजेस संघाला. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. ड्रिंक्स टाइम तुम्ही पाहताय. 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावपटलावर 45 लगावल्या गेल्यात. वैयक्तिक 26 धावसंख्येची बहारदार खेळी करणारा श्रेयश पाटील बाद झालाय. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. 40+ प्रदीप भोईर. एक लेजंड खेळाडू खऱ्या अर्थानं. साधारणतः 7 ते 8 वर्षापूर्वी तुम्ही पाहाल या पूर्व विभागामध्ये ज्याचा दणका होता असे प्रदीपजी भोईर मैदानामध्ये आता दाखल झालेत श्रेयश पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी. कशा पद्धतीने समाचार घेतील येणारा वेळ येणारा काळ सांगेल. तत्पूर्वी तुम्ही पाहताय 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर
वैयक्तिक गोलंदाज कोण येतो यावेळी अमोल पाटीलच्या माध्यमातून स्वतः संघाचा सरसेनापती येतोय. वैयक्तिक दुसरं संघाकडनं चौथं शतक घेऊन येईल. समोरील फलंदाज असतील अक्षय पाटील, नॉन स्ट्रायकिंगकडे प्रदीप भोईर. तीन षटकांचा वाजवी खेळ संपलाय. आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्ही पाहताय. श्रीशा ऑडिओ विपक्ष काव्य एंटरप्राइजेस. आणि या सामन्यामध्ये धावसंख्या धावपटलावर लगावल्या गेल्यात 45. चौथा शतक वैयक्तिक दुसरं संघाकडनं चौथं शतक घेऊन आलाय अमोल पाटील. समोर फलंदाज सलामीसाठी आलेला अक्षय पाटील अद्यापर्यंत तग धरून आहे. कशा पद्धतीने समाचार करेल अमोल याच्या गोलंदाजीचा. यावेळेस खालच्या गतीनं चेंडू राहिला. क्षेत्ररक्षक आहे तिथं खराब क्षेत्ररक्षक. एकीचं कन्वर्जन दुसरीमध्ये जित्याच्या चपलाईने यावेळी 2 धावसंख्या पळून काढल्यात. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपटलावर 47च्या घरामध्ये. इथून मात्र थोडीफार क्षेत्ररक्षकांची दमछाक तुम्ही पाहताय. खराब वारंवार खराब क्षेत्ररक्षण करत असताना श्रीशा ऑडिओ आणि त्याचं बेनिफिट यावेळी काव्य एंटरप्राइजेस संघाला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन जाईल अमोल. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन. कुंदन पाटील येतात बॅकवर्ड डिव्हिजन कडे. पुन्हा एकदा वेदांत पाटील फर्स्ट स्लिप कडे जाताना तुम्ही पाहताय. पुढचा चेंडू अमोल याचा. यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये फ्लाय. क्षेत्ररक्षक आहेत अमोल. कोणत्या पैकी चूक करत नाही. फलंदाज बाद. पहिली जोडी यावेळी सोडण्यामध्ये यश येतोय. अक्षय पाटील होतील बॅक टू द आउट. अक्षय पाटील हे देखील बॅक टू दगाऊट. वैयक्तिक 19 धावसंख्येची बारदार केली करत असताना आपल्या तंबूच्या आश्रयाला वापस येत असताना तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज हर्ष भोपी. हर्ष भोपी मैदानामध्ये दाखल झालेत. वैयक्तिक दुसरं संघाकडनं चौथं शतक घेऊन आला संघाचा सरसेनापती अमोल. अमोल यानं 2 चेंडू फेकत असताना एक सफलता मिळवली आहे. यावेळीच मात्र कमबॅक करावा लागेल श्रीशा ऑडिओ संघाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अमोल याचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिथं कुंदन पाटील. फंबल झाले. जला चेंडू आउट ऑफ द पार्क. खणखणीत दणदणीत या इनिंग मधील पहिला षटकार. तुम्ही पाहताय काव्य एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या धावपटलावर 53. 50 प्लस अर्धशतक यावेळीच मैदानावर लगावला जातोय काव्य एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. खराब क्षेत्ररक्षण वारंवार खराब क्षेत्ररक्षण करत असताना श्रीशा ऑडिओ संघ तुम्ही पाहताय इथं झेल होता. थोडंफार जजमेंट चुकलं कुंदन यांचं. परिणामी चेंडू फरार झाला. या इनिंग मधील पहिला षटकार आला या 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपटलावर 53. आल्या आल्या पहिला ठोकला षटकार. दुसरा आलाय खणखणीत दणदणीत आकाशाला गवस निघालणारा उंचच उंच षटकार.
सलामीची जोडी बाद झाल्यानंतर थोडीफार आशा पल्लवी झाल्या होत्या श्रीशा ऑडिओ संघाच्या, परंतु अक्षय पाटील याची जागा भरून काढण्यासाठी हर्ष भोपी आल्या आल्या 2 षटकार ठोकलेत. एकंदरीत धावसंख्या धावपटलावर लगावली गेली आहे 59. यावेळेस बोट फिरवली चेंडूवर, थोडंफार स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकलाय. परिणामी क्वालिफाईड पंच आमच्याकडे वळताना हा अवांतर चेंडू, दिशाहीन मारा. गोलंदाज अमोल याची आता मात्र लाईन लेंथ बिघडली जाते. 2 षटकार मारल्यानंतर थोडंफार दडपण अमोल याच्यावर येत असताना तुम्ही पाहताय. 4 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या धावपटलावर 60 धावसंख्या 60. काय कमालीची फलंदाजी म्हणावी लागेल हर्ष भोपी आणि काव्य एंटरप्राइजेस संघाची. पुढचा चेंडू अमोल याचा. यावेळेस कमालीचा फटका, चेंडू फरार, गॅप सिलेक्शन, हालाय दणदणीत खणखणीत चौकार. चेस केल्यात. दुसरा सामना तुम्ही पाहताय. धावसंख्या धावपटलावर 64. हा देखील सामना उच्चांक गाठेल का? पुढचा चेंडू अमोल याचा. यावेळेस बिरकावून देण्याचा प्रयत्न. क्वालिफाईड पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहत असताना दोन्ही फलंदाज हा अवांतर चेंडू. यस, क्वालिफाईड पंच आमच्याकडे वळताना हा अवांतर चेंडू. कृपया फलंदाजांनी याची दक्षता घ्या. चेंडू गोलंदाज टाकत असताना कोणत्याही पद्धतीचा इशारा किंवा कोणत्याही पद्धतीचा आवाज तुम्ही करू नका. ही पहिली वॉर्निंग असेल प्रदीप भोईर आणि काव्य एंटरप्राइजेस संघाला. थँक्यू. हा चेंडू फेकला अवांतर अमोल यानं. या एका धावसंख्येनं संघाच्या खात्यामध्ये भर पडत असताना धावसंख्या धावपटलावर 65. पुढचा चेंडू अमोल याचा. इथं घडलंय काय? सोडण्याचा नाद आणि यावेळी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज बाद. हर्ष भोपी बॅक टू द आउट. अवांतर चेंडूचा मोह यावेळी फलंदाजाला आवडता आला नाही. हा अवांतर चेंडू सोडण्याच्या नादामध्ये स्वतःची विकेट फॉलोअप झाली. यावेळी काय कमालीचा चेंडू फेकला अमोल यानं. फलंदाज बाद झालेत. हर्षू भोपी खऱ्या अर्थानं एक विध्वंसक फलंदाजी करणारा हर्षू भोपी झाला बाद, ज्याच्या माध्यमातून 16 धावसंख्येची बहारदार खेळी तुम्ही पाहिलीत. 2 षटकार 1 चौकार. थोडाफार श्रीशा ऑडिओ संघाला ज्याचा धोका होता तो मात्र अडथळा यावेळी अमोल यानं बाद केलाय. तर वैयक्तिक पहिलं संघाकडनं 5वं शतक घेऊन आलाय गोलंदाज विजय भोईर. वन डाऊनच्या स्वरूपात प्रदीप भोईर येणारा. यावेळी मात्र आता मात्र स्ट्राईक एंडकडे येतोय गोलंदाज विजय भोईर. तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडकडे असतील एक लेजंड खेळाडू प्रदीपजी भोईर. पहिला चेंडू बॅटची आउटर आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथं खराब क्षेत्ररक्षण, वारंवार खराब क्षेत्ररक्षण, फंबल तू मै तुम्ही पाहताय. एकीचं कन्व्हर्जन दुसरी मध्ये बघता बघता 2 धावसंख्या पळून काढल्यात. या 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या धावपटलावर 67 धावसंख्या 67. पहिला चेंडू यावेळी झेल उडाला होता परंतु खराब क्षेत्ररक्षण झालं
थोडंफार कॉलिंग चुकली क्षेत्ररक्षकांमध्ये आणि परिणामी 2 धावसंख्या मिळाल्या. या 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या धाव पडल्यावर 67 धावसंख्या. पुढचा चेंडू विजयाचा. यावेळेस पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये फ्लाय. स्वतः फॉलो मध्ये झेल घेईल का? इथे झालंय खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक धावसंख्या मिळते. झेल जमिनीला दान. वारंवार झेल सुटले जातात. खऱ्या अर्थानं मोठी गावातील शिक्षक मान्य श्री दिनकर सर यांचं एक वाक्य आहे, पकडा कॅच जिंका मॅच, कॅचेस विन द मॅचेस. इथून झेल सोडले जात आहेत. वारंवार झेल जमिनीला दान होतात. परिणामी जखमेवर जणू काही मीठ चोळण्याचा प्रयत्न करतात फलंदाज. पुढच्या चेंडूवर कशा पद्धतीने समाचार घेईल. स्ट्रायकिंगकडे असतील संघाचा सरसेनापती काव्य एंटरप्राइजेसचे प्रवीण कामोटकर. इथून यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय. चेंडू फरार होतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथं. क्षेत्ररक्षण केलं जातोय. बघता बघता 2 धावसंख्या पळून काढल्यात. अभय होते तिथं. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या धाव पडल्यावर 70 धावसंख्या. या षटकामध्ये थोडंफार रोख लावण्याचा प्रयत्न विजय भोईर करत असताना, परंतु क्षेत्ररक्षक त्याला मात्र साथ देत नाहीयेत. 2 झेल उडाले होते प्रदीप भोईर यांचे, परंतु दोन्ही झेल जमिनीला दान झाले. परिणामी धावसंख्या धाव पडल्यावर 70च्या घरामध्ये. वैयक्तिक कोट्यातील चौथा चेंडू घेऊन जाईल समोर फलंदाज काटेरी मुकुट परिधान करणारा प्रवीण कामोटकर. गोलंदाज विजय भोईर. यावेळेस चेंडू फरार. थांबणार नाही. हो, लेजंड स्कॅम मध्ये खरा खणखणीत दणदणीत षटकार. करतोय की प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. अतिशय सुंदर झेल पकडला गेलाय मैदानात. तोपर्यंत मान्यवरांची मंदी आली. अतिथी कक्षात आहे O2 अक्षय. यावेळेस षटकार ठोकला होता प्रवीण कामोटकर यांना, परंतु पुढच्या चेंडूवर प्रवीण कामोटकर यांना फसवलाय. चांगला झेल टिपला गेला घनश्याम पाटील यांच्या माध्यमातून. हा लागलाय संघाला चौथा हादरा. ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय पाहुण्यांमधून आदरणीय मधुकर भोईर सर यांचा आदरपूर्वक सन्मान. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सेवानिवृत्त वाहक आदरणीय सन्माननीय इथं लेग बिफोर विकेटच्या माध्यमानं विकेट सफलता प्राप्त होतोय. परंतु तत्पूर्वी अतिथी कक्षातील मान्यवरांचा हा आदरपूर्वक सन्मान आहे. भारतीय जनता पार्टीचे एक नेतृत्व तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वाहक आदरणीय मधुकर पांडुरंग भोईर. थँक्यू. मान्यवरांचे मनस्वी आभार. श्रीकांत पाटील यांना विनंती असेल प्लीज चला या. श्रीकांत पाटील आपल्याला विनंती असेल. SSD मोबाईल्स खरं तर एक प्रचंड मोठं योगदान या प्रीमियर लीग साठी आहे. आत्ता चाललेली धनराशी आहे आमच्या गावातील सन्माननीय मधुकर पांडुरंग भोईर यांच्याकडून रोख रक्कम 501 रुपयाची धनराशी या प्रीमियर लीग साठी आहे. श्रीकांत भोईर अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत. मी विनंती करेन आयोजकांमधून सन्माननीय विवेक पाटील यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय श्रीकांत पाटील SSD मराठी माणसाचं हक्काचं दुकान आणि म्हणूनच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी उलवेनोड उरण पनवेल खोपोली अशा ठिकाणी SSD मोबाईलच्या ब्रँचेस खरं तर निर्माण झाल्या. एका वर्षात लाखो रुपयाचा टर्नओव्हर करणारा एक शॉप एक दालन वातानुकूलित
त्या SSD मोबाईल्सचे ओनर सन्माननीय श्रीकांत तानाजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. मुख्य मंचावरती विवेक पाटील यांच्या पवित्र शुभास्ते त्यांना सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ आणि एक गोड आठवण. एक मिनिट, कॅमेरामॅननं थांबायचं आहे कॅमेराजवळ. अतिथींचा सन्मान होत असताना या ठिकाणी सन्माननीय श्रीकांत पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. आणि मला वाटतं या लीगसाठी असणारं योगदान ज्यांचं आहे जवळजवळ 25,000 नकद राशी या SSD मोबाईल्सकडून. थँक्यू SSD मोबाईल्स टीम. पुढचा चेंडू तुम्ही पाहताय. गोलंदाज वेदांत पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं संघाकडनं शेवटचं शतक घेऊन आला. काय कमालीची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये जरी मार्क आला असला तरी दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याची धमक ही वेदांतमध्ये आहे. आणि याचं उत्तम उदाहरण तुम्ही पाहताय मैदानामध्ये. दुसऱ्या चेंडूवर मिळाली सफलता. फलंदाज बाद. विघ्नेश कोहली बॅक टू द ग्राउंड. अक्षय ही 40+ ची ताकद आहे. अशाच प्रकारची झेल 1983 अमित म्हात्रे कपिल देव यांना पकडली होती आणि विजेता खरं तर आपला संघ ठरला होता. तेव्हाची आठवण करून देणारा आणि म्हणून म्हटलं जातोय की एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. तो या मैदानावरती घनश्याम पाटीलच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. अक्षय नक्कीच पंडित सर तुम्ही पाहताय 40+ लेजंड खेळाडू. फलंदाज बाद झाले विघ्नेश कोहली आणि त्यांच्या जागा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा एक लेजंड खेळाडू जयंता पाटील मैदानामध्ये दाखल होत आहेत. वैयक्तिक पहिलं षटक येऊन आला होता वेदांत पाटील. त्यानं 20 धावसंख्या खर्च केल्या होत्या. परंतु पुन्हा एकदा संघ नायकानं वेदांत त्याच्यावर विश्वास दाखवत असताना वैयक्तिक दुसरं षटक देखील त्याला दिलंय. शेवटचं हाणामारीचं षटक तुम्ही पाहताय मैदानामध्ये चालू आहे. सामना तुम्ही पाहताय श्रीश ऑडिओ विपक्ष काव्य एंटरप्राइजेस आणि या सामन्यातील शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज वेदांत पाटील समोर फलंदाज एक लेजंड खेळाडू जयंता पाटील 40+ मास्टर तुम्ही पाहताय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपटलावर 77 धावसंख्या धावपटलावर लगावली गेली आहे. पुढचा चेंडू घेऊन जाईल वेदांत समोर फलंदाज जयंता पाटील. पायचीतची अपील. इथं घडलंय काय. इथून फलंदाज रनआउटच्या स्वरूपात प्रदीप भोईर बॅक टू द आउट. शरीरयष्टीचा वेध घेतला होता. स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न फसला. परिणामी प्रदीप भोईर झालेत बाद. तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज महेश पाटील. फलंदाज बाद झालेत प्रदीप भोईर 40+ लेजंड मास्टर. फलंदाज बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज महेश पाटील. वैयक्तिक 3 चेंडू फेकलेत. काय कमालीची गोलंदाजी वेदांच्या माध्यमातून. का कर्णधारानं माझ्यावर विश्वास दाखवलाय. त्या विश्वासावर यावेळेस मात्र साध्य होत असताना तुम्ही पाहताय वेदांत पाटील 3 चेंडू फेकलेत. फक्त धावसंख्या खर्च केली 1. परिणामी वैयक्तिक 1 तर सांघिक 1 अशा 2 सफलता या षटकामध्ये आल्यात. अद्यापपर्यंत 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. काव्य एंटरप्राइजेस संघाला या 3 चेंडूमध्ये थोडेफार यावेळेस एफर्ट्स द्यायला लागतील. धावसंख्या धावपटलावर 77 लगावली गेलीत. कशा पद्धतीने समाचार घेतला जाईल. समोर फलंदाज जयंत पाटील गोलंदाज वेदांत पाटील. इथून पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न. क्वालिफाईड पंचांकडे अपील. हो अपील उचलली आहे. फलंदाज झालेत बाद. जयंत पाटील लेग बिफोर बॅक टू द आउट. सुयंत काशीनाथ पाटील जासई भाई
आपल्याला विनंती असेल आपण मुख्य अतिथी कक्षात या. तदनंतर हर्षद हनुमान कामोटकर आणि सुयंत यांना विनंती असेल. आजच्या प्रीमियर लीगचे अजित पंडित मुख्य आयोजकांचे खास सहकारी आहेत. सुयंत काशीनाथ पाटील जासई. अनसोल खेळाडूंसाठी जो स्मार्ट वॉच आहे तो सुरंत काशीनाथ पाटील जासई भाई यांच्याकडून आहे. भाईला विनंती असेल आपण या. जयंत पाटील यांची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. सौरभ भोपी हा चेंडू आलाय निर्धाव. काय कमालीची गोलंदाजी, खऱ्या अर्थानं 5 चेंडू फेकले, 5 चेंडूमध्ये फक्त 1 धावसंख्या खर्च केली आहे. काय कमालीची वेगवान गोलंदाजी, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी करणारा गोलंदाज वेदांत पाटीलला तुम्ही पाहता. यंग टॅलेंट. शेवटचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत तिथं, जे क्षेत्ररक्षण होईल. 1 धावसंख्या बोलून काढली. दुसरीचा कॉल. काय कमालीची थ्रो, कमालीचा एफर्ट. फलंदाज बाद. सौरभ भोपी बॅक टू द आउट. आव्हान असेल श्रीशा ऑडिओ संघासमोर. पहिलं सत्र तुम्ही पाहिलात. पहिल्या सत्रामध्ये श्रीशा ऑडिओ संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडीफार दमछाक झाली. फलंदाजीमध्ये देखील काव्य एंटरप्राइजेस संघाची नंतर दमछाक झाली. अशा पद्धतीनं एकंदरीत धावसंख्या धावपटलावर लगावल्या गेल्यात 78 आणि 79 धावसंख्येचं आव्हान ठेवत असताना हे आव्हान कशा पद्धतीनं पेललं जाईल याचं धावतं समालोचन तुम्ही ऐकणार आहात. अमित म्हात्रे यांच्या आवाजातून या ठिकाणी आपण पाहू शकाल. परत एकदा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. चैतन्य पाटील बॉब यांच्याकडून प्रत्येक दिवशी चांदीच्या अंगठीचं ड्रॉ आणि काल कुणाल भंडा ठरला त्या चांदीच्या अंगठ्याचं मानकरी. तर या इनिंगचा शेवटचा बॉल पडण्या अगोदर ज्याला कुणाला लकी ड्रॉ मध्ये नाव टाकायचं आहे, सगळे लाईव्हवाले नावं टाकली असतील बहुतेक परत एकदा आज. सूरज पाटील, त्याच्यानंतर तिन्ही पंच, सर्व पंचांनाही विनंती आहे आणि कॉमेंटेटर्स मनीष पाटील सर्वांनी अगदी आपली नावं टाकायची आहेत. ज्यांना इच्छा आहे त्यांनी या. आजचा दिवस खरं तर मयूर भोईर या मुख्य आयोजकाचा आहे. त्या ठिकाणी आज रात्री सेलिब्रेशन असेल मयूर भोईरच्या वतीनं आपल्या आयोजकांना. चला, अंपायरच्या 3 चिठ्ठ्या द्या. चांदीचा अंगठीचा भाग्यविजेता कोण ठरेल? पुढे जाऊ नका. 6 षटकांमध्ये धावसंख्या उभ्या केल्या काव्या एंटरप्राइजेसनं. गणेश कामोटकर चेंडूंकडे आपली जबाबदारी असणार आहे. चला विवेक.
थँक्यू. चला सलामीची जोडी मैदानात जाऊ द्या. स्पीडअप करा. स्वतः आयोजक आहेत दोन्ही पण, म्हणजे एका पहिल्या विजेत्या टीम मध्ये तिकडे मयूर आहे, इकडे अमोल आहे, अजित आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. जयंता पाटील 40+ म्हणून या ठिकाणी खेळताना दिसेल. प्रदीप म्हणून इथे 40+ म्हणून खेळताना दिसेल. प्रवीण कामोटकर, दोन खेळाडू खरं तर प्रदीप आणि जयंताच्या स्वरूपात 40+ खेळत आहेत. पहिला चेंडू पडल्यानंतर इकडे कुपन सुरू होतात आणि दुसऱ्या मॅचचा शेवटचा चेंडू पडला की कुपन बंद. हर्षद हनुमान कामोटकर 501 रुपयाची धनराशी आमच्या संयोजकांसाठी आहे. मी त्यांना विनंती करेन प्लीज आपण या मुख्य मंचावरती ज्या ठिकाणी आपल्याला आपला आदरपूर्वक सन्मान इथे दिला जाईल. सलामीची जोडी मैदानात जातोय. छोटा पॅक बडा धमाका. एकीकडे ओमकार तर दुसरीकडे मास्टर माइंड कॅप्टन मोठी जुई टेनिस क्रिकेट मधील निमिष भोपे. तर जाऊया, विवरण ऐकायला मिळेल राष्ट्रीय भाषेतून आणि तेही अगदी एका पहाडी आवाजातून. नाव आहे अमित म्हात्रे, मॅन फ्रॉम जोहे पेन. बहुत बहुत शुक्रिया नितेश जी पंडित सर, इनका आवाज आप अभी सुना और पहले इनिंग में एक शानदार मराठी का आवाज इस गांव के सुपुत्र का सुना. लेकिन जो इस बार देखा 6 ओवर में जो रन बन चुके वो तेज गति के साथ बन चुके. इस बार देखा जाए प्रश्न तो सामने खड़ा कर दिया, उत्तर अभी देना है. लेकिन ये उत्तर देने के लिए 2 सलामी बैट्समैन अपने हाथ में बल्ला लेके मैदान के अंदर पहुंच चुके हैं. लेकिन फील्डिंग डिपार्टमेंट को हम सूचना कर रहे हैं कि तुरंत फील्डिंग का मुजाहरा पेश कीजिए. निसर्ग ढाबा आणि या निसर्ग फार्म हाऊस ओनर सन्माननीय सतीशजी कानडे यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन सन्माननीय सतीशजी कानडे यांना की प्लीज आपण मुख्य मंचावरती बसायचं आहे. मी विनंती करतोय जितुराज पाटील आपल्याला, अजित पंडित आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते या मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान. मयूर भोईर, चला स्टेजवरती यायचं आहे. मयूर भोईर. उपस्थित पाहुण्यांमधून सय्यंत पाटील इथं उपस्थित आहेत. अजित पंडित आपल्याला विनंती असेल भाई यांचा आदरपूर्वक सन्मान. सय्यंत पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होईल. सय्यंतला विनंती असेल भाईला की अजित पंडित यांना आपल्या पवित्र शुभास्ते सय्यंत यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. भाई सय्यंत. सुरंत 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 चला या सुरंत. सुरंत काशीनाथ पाटील अवांतर स्क्वेअर मारा. अवांतर घोषित करतायत. 1 धावत संख्येनं खातं मात्र अवांतरनं या ठिकाणी उघडलं गेलं. ते शिष्य ऑडिओ संघाचं. अजित पंडित आयोजकांच्या भूमिकेत त्यांनी आत्ता स्वतः खरं तर एका खेळाडूच्या भूमिकेत या मैदानात उतरले. सुरंत काशीनाथ पाटील भाई यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर हर्षद कामोटकर. हर्षद कामोटकर यांना विनंती असेल आपण प्लीज आपला आदरपूर्वक सन्मान. तदनंतर सयन सोबत असणारे त्यांचे सहकारी नितीनजी केणी की नितीनजी भदागे की नितीनजी भदारगे यांचा आदरपूर्वक सन्मान. श्री सेवेतील त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होईल. तुम्हाला थेट स्क्रीनशॉट घेता येईल. तदनंतर त्यांच्या समवेत असणारे प्रितेश कडू या ठिकाणी आहेत. त्यांचा या आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. प्रथमतः त्यांचंही मनस्वी सहर्ष स्वागत आहे. प्रितेशजी कडू यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय.
अतिशय सुरेख निमिषसारखा मोठा मासा. इथं मात्र निश्चितच मंगेशनं केली चुकी. चुकीला माफी नाही. जीवनदानाची किंमत इतिहासात पहा. बहिलोल खानाला जीवनदान दिला खरा प्रतापराव गुजरानं. खरं तर तिथं आपल्या प्राणाची किंमत मोजावी लागली आणि 500 खरं तर गनिमान समोर. अखेर आपल्या 7 जणांना या स्वराज्याच्या मातीसाठी अमर व्हावं लागलं. हर्षद हनुमान, त्यांना विनंती असेल आपण पुढे या बसण्यासाठी. हर्षदजी हनुमान, हर्षद हनुमान आपल्या अतिथी कक्षामध्ये विराजमान होतील आणि हर्षद हनुमान कामोटकर यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती होतोय. तदनंतर गणेश रोहिदास गोवारी, षटकार मारला ओमकार बंडानं तर मावस भाऊ गणेश गोवारी. तदनंतर विनंती असेल गणेश रोहिदास गोवारी यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. सन्माननीय गणेश रोहिदास गोवारी यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. गणेश रोहिदास गोवारी यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. गेस्ट डायसवरती अतिथींचं स्वागत दिवसभर असाच सुरू राहील, पण मॅच महत्त्वाची आहे. काय असणार आहे स्कोर ऐकूया अमित म्हात्रे यांच्या आवाजातून. आणि पहिल्या षटकात धावा झाल्या त्या 16 बिनबाद 16 अशी सुरुवात झालेली आहे. श्री शाह ऑडियो टीम को जीतने के लिए जो टारगेट रखा है वो 6 ओवर में मुझे लगता है कि 79 यानी कि 79 रनों की जरूरत है. तो अभी रन हो चुके हैं लगभग देखा जाए तो यहाँ 16. तो आने वाले 5 ओवर शेष है और इस 5 ओवर में जो रन इकट्ठा करना है, क्या रणनीति होगी, किस तरह से इस बार देखा जाए कौन से गेंदबाज आएंगे. लेकिन 2 बल्लेबाज तो इस बार देखा जाए यानी कि इस बार देख सकते हो नीलेश और ओमकार. निमिष बोपी और ओमकार बंडा, इनको 500 रुपए का इनाम है. ओमकार बंडा और अपना ये ओमकार बंडा ने षटकारला 500. ओमकार बंडा अगर छक्का लगा देते तो उनको 500 रुपए का इनाम है. लेकिन ये दूसरा पावर प्ले, 3 खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक होंगे और गेंदबाज आ चुके हैं प्रवीण कामोटकर गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए, जो कप्तान है काव्या एंटरप्राइजेस टीम के, और अमोल पाटिल श्री शाह ऑडियो टीम के कप्तान है. दोनों के बीच टक्कर चल रही है. तमाम दर्शक टकटकी के साथ देख रहे हैं मोटेसोई प्रीमियर लीग को. एक खिलाड़ी आप देख सकते हैं शॉर्ट फाइनल के ऊपर तैनात है. एक खिलाड़ी आप देख सकते हैं वहां लेग स्लिप है, वहां एक 5 स्लिप है, एक पॉइंट है. एक खिलाड़ी शॉर्ट कवर के ऊपर तैनात किया है, शॉर्ट मिड विकेट के ऊपर है, और 3 खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक, एक लॉन्ग ऑफ के ऊपर, एक लॉन्ग ऑन, एक डीप एक्स्ट्रा के ऊपर. ये फील्डिंग की हुई है, रचना कप्तान ने आंखी हुई इस बैट्समैन के लिए. निमिष भोपी स्ट्राइक के ऊपर और हवा में जरूर इनसाइड आउट शॉट खेला है. कवर पॉइंट के ऊपर जा रहा है गेंद, लेकिन फील्डर वहां तैनात है. जरूर मिलेंगे इस गेंद के ऊपर, पॉइंट के क्षेत्र में खेला हुआ शॉट. इस गेंद के ऊपर मिलेंगे 2 रन और 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे जा रहा है. स्कोर पहुंचा है 18 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे. टारगेट तो बड़ा है, लेकिन 6 ओवर का मुकाबले में टारगेट कोई ऐसा बड़ा नहीं, क्योंकि ये क्रिकेट है. ये लॉप किया गेंद को और पिच को पनिशमेंट मिली है. चल गई गेंद उड़न खटोले पे, नंबर मिलेगा 6. DJ Eddie, guy to the
और देखिए शानदार इस बॉल को उन्होंने लॉप किया सीधा और सीधी गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर छक्का आया। इस बार भी छक्का, छक्कों की बौछार चल रही है। इस बार ऑन साइड के ऊपर क्रॉस पैड से मारा हुआ बेहतरीन छक्का। मैदान के अंदर देखिए किस तरह से अपनी चमक दिखा रहा है और बॉलर को अपने रिमांड में लिया है। ऐसे छक्के मारने को अंपायर को हाथ के घड़ी डालना पड़ा। यही है ना क्रिकेट का हंगामा। अंपायर को पेट देखो अभी 3 महीने में कैसे बढ़ जाएगा अपने आप, क्योंकि बाहर का खाना है ना। चलिए बॉल दीजिए, अंदर बॉल इंपॉर्टेंट बात है। निमिष भोपी, ओमकार बंडा के लिए 500 है। ओमकार बंडा और साहिल बंडा, ओमकार बंडा और साहिल बंडा इनके लिए 500 रुपए का इनाम है एक सिक्स के लिए। तो फिलहाल ये शानदार जानदार आयोजन नियोजन को आप देख रहे हैं। मोटोजी प्रीमियर लीग 2025 का आयोजन दिसंबर महीना खत्म हो जाएगा, 2026 आ जाएगा। साल आता ही रहेगा, लेकिन साल में हमने क्या किया इंपॉर्टेंट बात है। कप्तान के ऊपर प्रहार किया है और कप्तान को मीलों मील सीमा रेखा के बाहर भेजा है। प्रवीण कामोटकर भी एक अच्छे स्टैंडर्डमैन खिलाड़ी है, लेकिन अब गांव में कहते हैं ना कि गांव के इस प्रीमियर लीग में नाता और दोस्ती नहीं है। और इस बार यहां सिंगल मिलेगा, गैप में गेंद चली गई है। दूसरे के लिए पलटने की कोशिश होने वाला था, लेकिन जहां एक ही रन पे संतुष्ट होना पड़ा और स्कोर पहुंचा 31-31। निमिष भोपी और ओमकार बंडा के बीच एक शानदार तेज तर्रार भागीदारी चले। काफी खूबसूरत मैदान है और ऐसे सपाट मैदानों की अभी जरूरत है। पहले खेत में खेलते थे लोग, उस टाइम ऐसे मैदान नहीं थे, लेकिन अब तो क्या होगा, इतनी प्राइस भी उस टाइम नहीं थी। लेकिन 6 ओवर का मुकाबला आया तो उस जमाने में हम चल जा सकते पीछे, तो वो उनकी याद आ गई। और ड्राइव किया है खूबसूरती के साथ, छल गई गेंद पॉइंट से मारा के बाद शानदार कट और इसी के साथ बाउंड्री मिलेगी। छोटू गेंद के पीछे दौड़ रहा है और 94 के साथ स्कोर 35 के घर में दीजिए। बाउंड्री आ गई, स्कोर 35 के घर में 35 पे जा चुका है। इस बार ओमकार बंडाले में आया है, उन्होंने शानदार तरीके से पॉइंट के ऊपर से इस गेंद को खेला है। और जैसे कहते हैं कप्तान के ऊपर ये हमला जोरदार किया है, तो थोड़ा सा मनोबल भी टूटने जा रहा है। अच्छी बॉल, इस बार अच्छी गेंद साबित हो गई है। खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं। डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। इसी के साथ ये 2 ओवर खत्म हो चुके हैं और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं। इस बार देखा जाए तो 35 बिना कोई विकेट के नुकसान पे इस बार देखा जाए तो यहाँ जो स्कोर चल रहा है, आने वाले 24 गेंदें शेष है और श्रीशा ऑडियो टीम को जीतने के लिए रन चाहिए 44, यानी कि 44 रनों की जरूरत है आने वाले 24 बॉल में। सुनते एक सुमधुर संगीत। और ये हमारे जो दादा है उनके जमाने का ये गाना है, चल जाओ मेवनी घारापुरी। तो पहले ज्यादा चलता था वो, ठीक ना। अभी क्या, अभी मेवनी में बहुत डेंजर हो चुके हैं, क्या करेंगे किसी को कुछ पता नहीं है। आजकल का जमाना बदल गया है दोस्तों। पहले के जमाने में चिट्ठी के ऊपर प्यार चलता था, सचमुच कई बातें कुछ अलग थी, जमाना अलग था, लेकिन जमाने की मजा ही कुछ और थी। ना पैसा कम था, लेकिन एकजुटी अलग थी। लोग एक आदमी के लिए गांव के कई लोग
तरसते थे, उसको मदद करते थे। अब तो उल्टा है, अब तुम करो तुम मरो और तुम्हारा तुम देखो। 44 चाहिए, 11 का रिक्वायर्ड रन रेट है हर ओवर में। और गेंदबाज है महेश, कोटे का पहला, पारी का तीसरा ओवर लेके। या निमिष और ओमकार के बीच एक शानदार तेज तर्रार भागीदारी चल रही है, बड़ा मजा आ रहा है। बारह बजकर 15 मिनट हो चुके हैं। ये गेंद अंपायर वाइड घोषित किया है। अंपायर जीवन गावन साहब, इनके भांजे चिंचपाला में बड़ा मजा आए थे खुद हंस रहे। 36 स्कोर, 36 और पकड़ो, अभी छोड़ो मत। गुड कैच, क्योंकि जानते हैं कि इसको आउट करना है। लब का कैच आते ही इस बार देखा जाए महेश पाटिल ने चलता कर दिया, बड़ी मछली को जाल में फंसाया दीजिए। दूसरी गेंद के ऊपर उन्होंने खेला, मिस टाइम शॉट था क्योंकि कनेक्शन मजबूती का हुआ नहीं। लॉन्ग ऑन फील्डर ने बढ़िया तरीके से कैच लब का, और निमिष भोईर नाम का एक तूफान मैदान से वापस जा रहा है और पहली सफलता और पहली कामयाबी गेंदबाज हासिल कर चुके मनीष पाटिल, महेश पाटिल, जिन्होंने 17 रनों की उम्दा पारी खेली और 17 रन बना के वापस जा रहे हैं। ओमकार बंडा और साहिल बंडा के लिए 500 रुपए का इनाम है एक छक्के के लिए। और इसी बीच यह गेंद शरीर से दूर जरूर है लेकिन लाइन के अंदर से गेंद चली है, सटीकता देखने को मिल चुकी है। सुंदर गेंदबाजी चली महेश पाटिल की। 4 गेंदों का खेल बचा हुआ इस ओवर का। 36 पे स्कोर। इस किनारा लग चुका है, पीछे प्रोडक्शन, यहां बस खतरा, खतरा क्या मारना पड़ेगा। और ये गोल, इसी के साथ बल्लेबाज चल गया अंडा लेके ड्रेसिंग रूम में वापस। डीजे पे थ्रो आया और इस बल्लेबाज को ये मैदान छोड़ के जाना पड़ेगा। श्रीशा ऑडियो टीम को दूसरा झटका। साहिल बंडा वापस चले जा रहे 0 रन बना के। 36 पे दूसरा विकेट गौड़ा। नए बल्लेबाज मैदान के अंदर अमोल पाटिल, यानी खुद कप्तान मैदान के अंदर इस बार पहुंच गए हैं। 3 गेंदों का खेल शेष है लेकिन तारीफ करना पड़ेगी यहां महेश पाटिल की। क्या खूंखार गेंदबाजी चल रही, प्रतिभाशाली गेंदबाजी साबित करने जा रहे हैं। और इस ओवर में उन्होंने दबाव डाला है बैट्समैन के ऊपर और अपने कप्तान ने उनके ऊपर जो जिम्मेदारी सौंपी और उन्होंने वो ड्यूटी अच्छी तरह से निभाई गेंदबाजी में। महेश पाटिल की अगली बॉल, कप्तान ऑन स्ट्राइक रेंज पे है। इस बीच ओमकार बंडा के लिए उर्द विकेट से इस बार कट करने जरूर गए थे, आए थे बॉल के मेरे तक, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क होने, क्या घातक गेंदबाजी चल रही, बहुत ही कातिलाना प्रदर्शन गेंदबाजी का। पूरी तरह से इस बार देखा जाए जोखिम में डाला है बल्लेबाजों को और लाजवाब गेंदबाजी। वाह, 5 गेंदें खत्म हो गई। अंतिम बॉल, ये 5वीं डिलीवरी थी तो इसी बीच ये भी डॉट सही इस बार क्या है। और अंतिम बॉल शेष है, आखिरी गेंद शेष है। जबरदस्त गेंदबाजी चल रही है। एक वाइट बस गई, वाइट नहीं जाता तो बड़ा मजा आता, लेकिन क्या गेंदबाजी की है। वेल डन महेश पाटिल।
सभी का दिल जीता है। और इसी बीच देखा जाए तो काव्या एंटरप्राइजेस टीम के ये हुकुम का इस बार देखा जाए गेंदबाज साबित होने जा रहा है। अंतिम बॉल शेष, कुछ कप्तान अमोल पाटिल समझा रहे बंडा को। अंतिम बॉल शेष, आखिरी गेंद शेष इस तीसरी ओवर की। 36 पे स्कोर रुका हुआ है। ये बड़ा शॉट, कैच इट, ओ माय गॉड, इनसाइड आउट शॉट थ्रू द कवर। और रन 36 और 4 बन गए 40। ओवर की समाप्ति, आखिरी गेंद चौवे का साथ किया ओवर की समाप्ति, लेकिन 5 रन देके उन्होंने एक सफलता हासिल किया टीम के लिए। मोदी प्रीमियर लीग को आप देख रहे, आज का दूसरा दिन, शोशंबो का आज का वार है, सोमवार है, लेकिन चलते डीजे के मास एक सुमधुर संगीत सुनने के लिए। हम सही है, मोटी हुई टीम बाहर के गांव में क्रिकेट खेलती है और अपना दबदबा गांव का निर्माण करता है, और माता का आशीर्वाद हमेशा इस गांव के पीछे, इन खिलाड़ियों के पीछे। लेकिन 18 गेंदे और 39 रन चाहिए, 18 चेंडू आणि 39 धावांची गरज। पानी पिओ आराम के साथ हम देख सकते हैं तो ओमकार, बिल्कुल ओमकार बंडा को जो छक्के के लिए इनाम रखा है वो छक्का नहीं आ रहा है, वो चौका आ रहा है। देखिए छक्कों की कीमत है कि नहीं। लेकिन हमारे इस बार देखा जाए प्रवीण भोईर एंड भरत भोईर, लेजेंड खिलाड़ी स्टैंड जो हमारा है, उधर हमारे दर्शक खिलाड़ी बैठे हुए, वह हेमंत भोईर एंड रविंद्र पाटिल एवन जोड़ी स्टैंड है, वह हमारे श्रीषा ऑडियो एंड मंडप डेकोरेशन स्टैंड है। जबरदस्त ग्रीष्मा इंटरप्राइजेस और मायवली अक्का देवी, ये भी स्टैंड है। तो इस स्टैंड में सभी दर्शक बैठकर मैच का आनंद ले रहे हैं। बहुत ही बढ़िया शानदार करेक्ट आयोजन किया है। हमारे यहाँ ऐसे प्रीमियर लीग में आयोजन कभी होता भी नहीं है, और होता है ऐसा है, कभी कभी ट्रॉफी लाते हैं तो देख के भी खिलाड़ी और कप्तान कहते हैं कि क्या ये छोटे लोगों की टूर्नामेंट है। सवाल पैसों का नहीं है, सवाल देने वालों का है। अगर तुम लोग दे सकते हैं, जिनके पास है, वो अगर इस टूर्नामेंट में ऐसा दान किया है कि इस टूर्नामेंट को 4 चांद लग चुके हैं, कौन कहेगा कि ये टूर्नामेंट गांव की है। इतना परफेक्ट आयोजन, पिंक कलर का पट्टा, सामने 2 ब्लैक स्क्रीन, इतनी शानदार ये क्लियरिटी वुडन टेनिस क्रिकेट की, शानदार हमारी इस गांव के साउंड सिस्टम, और क्या चाहिए, चांदी की ट्रॉफी। स्पीड अप, विनती अंपायर, अरे खड़ा रहने में खड़ा चौकीदार भी रह सकता है। तुम उन्हें आवाज दो, हमारा आवाज कोई सुनता नाही, आणि सांगून जर समजले असते तर श्रीकृष्णाने महाभारत होऊन दिलं नसतं। समय के साथ चलो, समय इंपॉर्टेंट बात है। जन्म में दोस्त ईश्वर की देन है, तो मृत्यु समय की देन है। कैप्टन बनाम कैप्टन के बीच अब टक्कर होगी, अमोल के सामने हो गए एक बार फिर से काम आउट कर। जीतने के लिए 18 बॉल में 39 रनों की जरूरत है। रोमांचक मुकाबला है, ये कड़ा मुकाबला जरूर है, सभी कड़े फाइट आज के दिन के में मुकाबले हैं इस बार देखा जाए प्रीमियर लीग में। लेकिन अंकेश या प्रवीण कामोटकर, सामने अमोल पाटिल। ये शॉट अच्छा कर रहा है, इस बार स्लॉक हिट जरूर किया है, लेकिन फील्डर मौजूद है लंगोल के क्षेत्र में। कप्तान ने खाता खोला खुद का और टीम का स्कोर पहुंचा दिया इस बार देखा जाए तो मेरे हिसाब से 41, 41, 12:25 घड़ी के अंदर। कब एंटरप्राइजेस बनाम श्रीषा ऑडियो के बीच ये टक्कर चल रही है। 2 कप्तान मैदान के अंदर, एक कप्तान गेंदबाजी कर रहा है, दूसरा कप्तान बल्लेबाजी कर रहा है। लेकिन इस बार यहां ओमकार बंडा स्ट्राइक के ऊपर आया है, जिन्होंने अच्छी तरह से पारी को संभाला है। खूंखार मोड में आकर बल्लेबाजी शानदार चल रही है। फुल टॉस देगा तुझे मार खाएगा तू, यहां से मैं बताता हूं ना। फुल टॉस और 500 रुपए का इनाम बंडा को।
चांदी की ट्रॉफी है, क्या बात है। पहली दफा हमने चांदी की ट्रॉफी में कमेंट्री की थी सोनारी में, और उसके बाद उल्वे में देखी थी चांदी की ट्रॉफी, और उसके बाद तीसरी मर्तबा हम देख रहे हैं इस मोटी जुही में। हमारे नसीब में है, क्योंकि ये यादें हमने अभी आज भी हमारे जहन के अंदर जिंदा है। और क्या कमेंट्री बॉक्स बनाया है, वीआईपी हमारा इस बात है कमेंट्री बॉक्स से अंदर एसी बीसी सब कुछ। किधर है ये, इधर है ये, बाहर नहीं, और आउट लगता है। मिड विकेट के ऊपर इस बार देखा जाए छलांग लगाकर कैच को पकड़ा, और इसी के साथ प्रदीप ने कैच को पकड़ा, और ओमकार बंडा नाम का एक तूफान मैदान से वापस जा रहा है अपने घर के अंदर। दादा हमेशा ही शानदार उनका योगदान था। हमने देखा चेंज पाड़ा में उनका कितना प्रेम था खिलाड़ियों के ऊपर, और वहां पाबंदी भी लगी थी। तो मुझे उन्होंने तुरंत नींबू शरबत का खिलाड़ियों को इंतजाम किया। मेहमानों की उपस्थिति होने जा रही है, जो हमारे नीतीश पंडित सर वहाँ मौजूद है, और मेहमान हमारे लिए हिंदू संस्कृति के तौर के ऊपर भगवान होते हैं। उनका आदर सम्मान करना हमारा आद्य कर्तव्य है। इसलिए राज कपूर साहब जी ने एक बात कही थी कि महिमा जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है। मुझे लगता है 27 रनों की पारी बंडा ने खेली। या ठिकाणी सन्माननीय मान्यवरांमधून ही चमचमती चांदीची ट्रॉफी खरं तर ज्यांनी दिली त्या ग्रीष्मा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मयूर पाटील आणि त्यांच्या समवेत सन्माननीय कानडे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे। निसर्ग फार्म हाऊसचे ओनर आदरणीय कानडे साहेब, वेलकम, स्वागत आहे। मयूर योग अँड दैविक या टीमचे खरं तर चाहते आहेत, आणि आज संपूर्ण स्क्वॉड या खरं तर मयूरच्या टीमला चेअरअप करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये विराजमान आहे। तदनंतर काही क्षणांपूर्वी खरं तर विषय छेडला अमितजी की आत्ता योग आहे आप करो आप भरो, परंतु मोठीजुई गावची एक ओळख आहे अमित सर। आत्ता 10-15 दिवसांपूर्वी एका मुलाचा अपघात झालं, जीवन आत्माराम पाटील, एक हाक दिली ग्रुपवरती, आणि मोठीजुई गावातील तरुणाईनं या 10 दिवसामध्ये 7,38,000ची मदत ही खरं तर त्या मुलाला अपघातासाठी दिली। ही ओळख आहे मोठीजुईच्या एकीची, आणि म्हणून ज्या गावाचा जन्म घेतलाय, काही मोठमोठ्या क्रिकेटरना विचारलं तर एवढी मोठी प्रीमियर लीग आणि असं एकीनं वागणारं गाव, खरं तर ज्या गावच्या मातीचा अभिमान अशा कैक या पंचक्रोशीतील व्यक्तींना वाटतोय। अमित सर, एस पंचाने रिवो घेतलेला आहे, नाही बॅट्समन रिवो, ओके टीम रिवो, बॉलर अगदी जबरदस्त पंडित सर यांनी आत्ताची माहिती पुरवली। आणि मित्रांनो, ह्या गोष्टी व्हायला पाहिजे, आणि हे करण्यामध्ये या गावानं खूप गावाच्या सर्व यंगस्टरांनी जी मदत केली त्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण करूया। परंतु इकडे रिव्यू चेक करूया। अंपायर आपका सॉफ्ट सिग्नल क्या है अंदर का? वाइड है। कौन अंपायर जिसे लेंगे आजकल? इतने बड़े 3-3 4-4 कैमरे हैं, तो अंपायर सुरक्षित स्थिति में है। अगर कैमरे नहीं होते आजकल तो ये अंपायर की मुझे लगता है भागना ही पड़ता था, क्योंकि फास्ट क्रिकेट है ना। लेकिन जमाना बदल चुका है, लेकिन जरूर होगा उन्होंने टेनिस क्रिकेट के .in के माध्यम से दूध का दूध और पानी का पानी। यस, यहाँ थोड़ा सा प्रॉब्लम हो रहा है, अंदर सॉफ्ट सिग्नल अंपायर दीजिए आपका। वाइट बॉल, चलिए सेट्रेक्शन लगाइए, कोई इकट्ठा होने की जरूरत नहीं, आपको विनती करता हूं। कीपर मध्ये ताळ्या करताना दिसत नाही मित्रांनो। अनफील्ड डिसीजन अंपायर ने वाइड घोषित किया है, लेकिन एक बार फिर से जितुराज पाटील यांना विनंती असेल पाहुण्यांमधून सन्माननीय स्कोर 49
किती पाहिजे झाला? 13 चेंडू 30 धावा. वो शॉट है और क्या है, मैं बोला ना, बोला तो बोला. देखिए कप्तान प्रवीण का काम आउट करके वॉल गेंदबाजी चल रही है और पूरी तरह से इस बार देखा जाए टीम को तहस नहस कर दिया डीजे. ते 49 आणि विकेट मैदानाच्या बाहेर गेले ते 4. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 12-30. 12-30 पाहिजे. चला स्पीड अप करा, जास्त वेळ घालवू नका. मुझे लगता है अमोल पाटिल वापस है. कप्तान कुछ कर नहीं सके टीम के लिए. कप्तान वर्सेस कप्तान. कप्तान ने शॉट को लॉप जरूर किया था लेकिन लॉन्ग ऑन के ऊपर जो खिलाड़ी तैनात था उन्होंने इस कैच को लॉप का और बड़ी मछली को जाल में फंसाया. कप्तान ने, एक कप्तान ने ड्यूटी निभाई लेकिन एक कप्तान ने खेल अच्छा नहीं दिखाया. यही क्रिकेट में होता है. लेकिन आने वाले 12 में चाहिए 30 रन. हर ओवर में 15 का रिक्वायर्ड रन रेट है. महेश गेंदबाजी करने के लिए, जिनका मुझे लगता है कोटे का दूसरा है पारी का. ये 5वां ओवर लेके 12 में 30 चाहिए और नए बल्लेबाज पहुंचे इस बार देखा जाए मोनिश भोईर. 12 में 30 चाहिए, 15 रन हर ओवर में चाहिए. कड़ा मुकाबला है और संघर्ष पूर्ण ये मैच चल रही है. तमाम दर्शक टकटकी के साथ देख रहे हैं. काव्या एंटरप्राइजेस टीम ने तो जो टारगेट रखा है मेरे हिसाब से 79 का, 79 का. और श्रीशा ऑडियो याच दरम्यान सन्माननीय रतन सहदेव भुईर यांना विनंती केली जात आहे आणि त्याचबरोबर रमाकांत धनाजी पाटील या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तर नंतर दोन्ही टीम आम्ही आपला लक्ष वेधू इच्छितोय की टाईम अलर्ट आहे, त्यामुळे आपण जर जास्त वेळ खर्च केलात तर अगदी शेवटच्या षटकामध्ये आपला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. याची आपण दोन्ही संघनायकांनी ह्या गोष्टींची नोंद घ्यायची आहे. चले चले स्पीड अप कीजिए. फील्डिंग डिपार्टमेंट कप्तान कामोरकर ध्यान में रखिए. इस बार जड़ में थोड़ी गेंद जरूर थी. फुलर लेन की बॉल ऑन साइड के ऊपर ऑन ड्राइव किया है. एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है. स्कोर 50-50 पूरी हो चुकी है इस बार देखा जाए श्रीशा ऑडियो टीम की. लेकिन आने वाले 11 में 29 चाहिए. 11 चेंडू और 29 धावा. मोनिश भोईर पहली दफा गेंद को खेलेंगे. हवा में जरूर गेंद है. विकेट कीपर मुश्किल है कैच क्योंकि नोमैंस लैंड में गिर चुके, दूसरे के लिए भाग चुके. गुड रनिंग बिटवीन द विकेट और 2 रनों के साथ देखा जाए तो श्रीशा ऑडियो टीम का स्कोर पहुंचा 52 यानी कि 52 के घर में 4 विकेट के नुकसान पे. मोनिश 2 पे खेल रहे, विजय 2 पे खेल रहे. विजय ने 3 गेंदों का सामना किया, मोनिश ने 1 गेंदों का सामना किया है. महेश पाटिल जिन्होंने पिछला ओवर काफी सुंदर फेंका था, 5 रन देके उन्होंने एक सफलता हासिल किया था और जिन्होंने शानदार गेंदबाजी की वही आए उर्द विकेट से. इस बार फुल टॉस है लेकिन एक्स्ट्रा कवर के ऊपर खिलाड़ी तैनात है. जहां मिलेगा एक सिंगल जरूर और एक सिंगल के साथ देखा जाए तो टीम का स्कोर आगे बढ़ता है. स्कोर पहुंचा है 53-53. श्रीशा ऑडियो टीम का स्कोर है 53. इस ओवर के आखिरी 3 गेंदें शेष और हवा में जरूर कप्तान के पास गेंद आई है. लपका क्या लॉन्ग ऑफ के ऊपर थे और इसी के साथ देखा जाए विकेट नंबर 5वां गॉन डीजे.
इस बीच मनीष हमारे साथ भी जुड़ चुके हैं, जो हमारे साथी हैं। बॉम्ब के वो सुपुत्र है। इस 40+ लेजेंड खिलाड़ी मैदान के अंदर गए हैं घनश्याम पाटिल। आने वाले मेरे हिसाब से इस ओवर की 3 गेंदें शेष, यानी कि 9 बॉल में 2 गेंदें शेष है। 8 गेंदों में रन चाहिए 26, 8 + 26, 26 की जरूरत है। ओ कट किया गेंद को, जरूर एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे जा रहा है 54, 54। 25 रनों की जरूरत है अभी तक। 7 ला 25। क्या महेश पाटिल ने गेंदबाजी की है, व्हाट है गेंदबाजी। एक बार फिर से काउंट कर। अब कठिन है लेकिन प्रयत्न अच्छा किया, लेकिन बैकअप पीछे अच्छा है डीप एक्स्ट्रा कवर खिलाड़ी का। 2 रन जरूर मिलेंगे बैट्समैन को। 2 रनों के साथ स्कोर 56 के घर में। ओवर की समाप्ति। आने वाले 6 बॉल शेष और जीतने के लिए 23 यानी कि 23 रनों की जरूरत है। 7 चेंडू और 23 धावा। तेईस चाहिए। देखिए अभी गेंदबाजी करने के लिए लेजेंड आ चुके हैं और बल्लेबाजी करने के लिए लेजेंड है नहीं है इस बार बॉलर श्रेयस पाटिल, जो कमेंटेटर भी है। और अभी एक जगह क्रिकेट का अनुभव है और एक जगह यंगस्टार गेंदबाजी कर रहे हैं, ऐसा कहने में कुछ तकलीफ नहीं। लेकिन घनश्याम पाटिल क्या अपना, जैसे द्वापर युग में भगवान श्री कृष्ण को भी घनश्याम कहते थे, तो उनकी मुरली बजाने के बाद आधा पागल हो जाती थी। क्या ये बल्लेबाजी करेंगे तगड़ी। और ये गेंद इस बार यहां पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश। आखिरी 5 में चाहिए 25, 23 चाहिए आखिरी 5 बॉल में 23। देखिए कॉर्नर्स बैट्समैन ने 4 छक्के ठोके थे, हमने खुद देखे थे। बेस्टो की चड्डी ढीली की थी उन्होंने 2016 के विश्व कप में, और विश्व कप जीता था वेस्ट इंडीज ने। डॉट तो गेंद चली गई है, लेकिन उस टाइम देखिए वेस्ट इंडीज के पास पैसा भी नहीं था। बीसीसीआई ने उन्हें पैसा दिया और उसके बाद वो ब्रावो का गाना उन्होंने विश्व कप जीत के दिखा, गाना लगा चैंपियन चैंपियन। जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं बन जाता। ये कुछ नहीं, टुकु टुकु से कुछ नहीं होगा। इसलिए कि होगा आप रन चुराएंगे, लेकिन गेंद इस बार 3 खत्म हो चुके, 3 गेंदें शेष, 22 चाहिए। कठिन बन चुका है इस बार देखा जाए। यहां श्रीशा ऑडियो टीम को क्रिकेट में सबसे कठिन बात एक ही है, लक्ष्य का पीछा करना। शॉर्ट बॉल है और इसके ऊपर ऑन द पिक किया और सीधी गेंद मिड विकेट के बाहर चली गई है। एक बेहतरीन लंबा बिग हिट 6 रन। सीधी गेंद मिड विकेट के बाहर चली गई 6 रन के लिए। छक्का आया जरूर, लेकिन आने वाले 2 गेंदों में 16 चाहिए। मोनिश ने लगाया छक्का और बल्ले का अंदरूनी किनारा, चौका मिलेगा फाइनल के ऊपर।
और बाउंड्री आ गई। मोनिश की बल्लेबाजी अच्छी चल रही है, लेकिन टीम का स्कोर 67। एक अभी एक में 12 चाहिए, तो मुझे ये लग रहा है कि ये काव्या एंटरप्राइजेस के आखिरी गेंदबाज है, वो बॉल कैसी डाल रहे महत्वपूर्ण है। और मुझे ये लग रहा है कि अगर श्रीशा ऑडियो के कप्तान और उनके खिलाड़ी ये सोच रहे कि नो बॉल डाला उसके ऊपर छक्का आया तो अगली गेंद के ऊपर मजा हो जाएगा, ऐसा कई अनुमान भी लगाने जा रहे हैं। ये सिक्सर आया है जरूर, लेकिन कहता हूं ना कि मुझे ये लग रहा है कि ये 5 रनों से इस मैच को हरा दिया प्रवीण कामोट करने के काव्या एंटरप्राइजेस की टीम ने। और शानदार तरीके से ये मैच हुई। हार्ड लक श्रीशा ऑडियो टीम, अमोल पाटिल के सेना ने प्रयत्न अच्छा किया है, लेकिन जीत अर्जित कर चुके प्रवीण कामोटकर यानी कि काव्या एंटरप्राइजेस टीम ने। अभिनंदन। हॅलो येस धन्यवाद आम्हीजी म्हात्रे सर. आपण श्रीशा ऑडिओ अँड अमोल स्पोर्ट्स ग्रुप आयोजित मोठीजुई प्रीमियर लीग महापर्व 5वे आणि या 5व्या पर्वाचा दुसरा दिवस